काल एका बातमीने खळबळ माजली. ती बातमी होती, अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. ही अभिनेत्री होती आई कुठे काय करते मालिकेतील कांचनाजी म्हणजेच अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून हेमलता बाणे. हेमलताला एका बिल्डरकडून 1.5 कोटी रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडलं. परंतु आता या गोष्टीला एक वेगळंच वळण लागलंय. अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी एक पोस्ट शेअर करत तिच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. अर्चना पाटकर लिहितात, मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला माझा नमस्कार. मी गेली 40 वर्ष या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलंय. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या 1.5 कोटी खंडणीबद्दल चर्चा होतीये आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत. मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते, माझा मुलगा 4 वर्ष झाले तिच्यापासून विभक्त झाला आहे. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे. म्हणून मी यावरती काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका, अशी विनंती अर्चना पाटकर यांनी केली आहे. झाले असे की गोरेगाव येथील एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 2 महिलांना अटक केली. या खंडणीतील पहिला हप्ता म्हणून 1.5 कोटी रुपये स्वीकारत असताना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने हेमलता बाणे आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस या दोघींना अटक केली. हेमलता देखील अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. काल ही बातमी समोर आल्यावर ती अर्चना पाटकर यांची सून असल्याची चर्चा रंगली. परंतु अर्चना पाटकर यांनी आपल्या मुलाच्या घटस्फोटाबाबत माहिती देत थेट या प्रकरणाला कायमचा रामराम केलाय. पोलिसांच्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात एका हॉटेलमध्ये साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाईटच्या वापरावरून या महिला आणि बिल्डरच्या मुलामध्ये वाद झाला होता. बिल्डरच्या मुलावर खोटे आरोप करत या महिलांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर हेमलता बाणे आणि अमरीना यांनी बिल्डर आणि त्याच्या मुलाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी आधी 10 कोटी रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर 5.5 कोटी रुपये देण्याचं ठरलं. यानंतर बिल्डरने गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सापळा रचला आणि 23 डिसेंबर रोजी लोअर परळ परिसरात या खंडणीचा 1.5 कोटी रुपयांचा पहिला हप्ता घेताना हेमलता आणि अमरीना यांना पकडलं. सध्या या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.